नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्या कधी कधी आर्थिक गरजा भागवण्यासाठी आपल्याला लहान सहान कर्जाची गरज पडत असते, पण अशा वेळी बँकांचे उंबरे झिजवताना आपल्याला कागदपत्रांची पूर्तता करता करता नाके नऊ येत असतात। पण आता आरबीआयने म्हणजेच रिझर्व्ह बँक इंडियाने सामान्य नागरिकांना दिलासा देणारी एक नवीन पद्धत ही इंट्रोड्यूस करत आहेत। नेमकं कशा पद्धतीने यातून सामान्य नागरिकांना दिलासा भेटणार आहे आणि कशा पद्धतीने जी ही कर्ज प्रक्रिया आहे ती सुलभ होणार आहे, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, लहान कर्ज घेणाऱ्या ग्रामीण भागातल्या ग्राहकांना कर्ज मिळणं सोपं जावं म्हणून रिझर्व्ह बँक एक नवीन प्रणालीवर काम करत असल्याचं आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी जाहीर केलेलं आहे। लहान कंपन्या, कमी रकमेचे कर्ज घेणारे ग्राहक आणि कृषी क्षेत्राला फायद्याचं ठरू शकणारं ULI म्हणजेच युली प्लॅटफॉर्म नेमकं काय आहेत हे आपण आता समजून घेणार आहोत। ULI म्हणजेच युनिफाईड लँडिंग इंटरफेस। आता हा नेमका काय आहे तेही आपण बघूया। लेंडिंग म्हणजे कर्ज देण्याची प्रक्रिया सोपी सुरळीत करण्याची ही एक प्रणाली आहे। विविध क्षेत्रामध्ये जेथे कर्जासाठी मोठी मागणी आहे, गरज आहे, पण सहजासहजी कर्ज मिळू शकत नाही, अशा लोकांना कर्ज मिळवू शकण्यासाठी ही प्रणाली असणार आहे। लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा करण्याचं यांचं उद्दिष्ट असणार आहे। ULI का आणण्यात येत आहेत हे समजून घेऊया। फ्रिक्शनल क्रेडिट म्हणजेच भारतामध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय कर्ज मिळणं शक्य व्हावं हे रिझर्व्ह बँकेचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी म्हटलेलं आहे। याबद्दल सांगताना ते म्हणाले, ज्याप्रमाणे UPI आल्यानंतर पैसे देण्याची पद्धत ज्याप्रमाणे बदलत गेली त्याचप्रमाणे ULI भारतामध्ये कर्ज पुरवठा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणू शकेल अशी आम्हाला आशा आहे। बदल घडवण्यासाठी आधी JM ट्रिनिटी म्हणजे जनधन, आधार, मोबाईल या 3 गोष्टीवर भर देण्यात आलेला होता। आता JAM, UPI, ULI हे नवीन त्रिकूट भारतातील डिजिटल सुविधांमध्ये क्रांती घडवेल अशी आशा आहे। ULI प्रणाली ही सध्या वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असेल, डेटा एकत्र आणेल आणि ही प्रणाली इतर सेवांची सुद्धा जोडली जाईल। त्यामुळे माहितीमध्ये सुसूत्रता येईल आणि वेळ आणि पैसा हा सर्वांचा वाचणार आहे। ULI काम कसं करेल तेही बघूया। एखाद्या व्यक्तीला वा उद्योगाला कर्ज देण्यासाठी बँकांना वा वित्तीय संस्थांना ज्या माहितीची गरज असते ती माहिती मिळवण्यासाठी ULI मुळे सोपं जाणार आहे। म्हणजेच एरवी वेगवेगळ्या ठिकाणी किंवा संस्थांकडे असणारे रेकॉर्ड्स हे एकाच प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होऊ शकतील। यात फक्त अर्थ किंवा कर्जविषयक निकषाबद्दल माहिती नाही, तर या प्रणालीमध्ये विविध राज्यातील जमिनींच्या मालकीबद्दलची माहिती, इतरही डेटा लेंडर्स म्हणजे कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांसाठी उपलब्ध असेल। ग्राहकाबद्दलची आर्थिक आणि इतर डेटा वित्तीय संस्थांना या ULI द्वारे कुठूनही ॲक्सेस करता येणार आहे। असं झाल्याने कर्ज मान्य होण्यापूर्वीच्या पडताळणीसाठीचा म्हणजेच क्रेडिट अप्रायझलसाठीचा कालावधी, कागदपत्री व्यवहारांसाठीचा कालावधी कमी होईल आणि कर्ज लवकर मिळू शकणार आहे। ULIच्या पायलट प्रोजेक्टमध्ये नेमकं काय झालं तेही समजून घेऊया। या प्रणालीच्या चाचणीमध्ये मोजक्या बँकांचा समावेश होता। 1.6 लाख म्हणजे 1,60,000 पर्यंतची किसान क्रेडिट कर्ज, डेअरी लोन्स, लघु आणि उद्योग तारणाशिवाय कर्ज, पर्सनल लोन्स, होम लोन्स असे विविध प्रकारचे कर्ज देण्यासाठी या प्रणालीची चाचणी ही घेण्यात आलेली होती। मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांनी त्यांच्याकडील लँड रेकॉर्ड्स म्हणजे जमिनीच्या मालकीबद्दलची माहिती देण्याची तयारी दाखवली होती। याशिवाय eKYC, पॅन व्हॅलिडेशन, काही दूध डेअरी कॉपरेटिव्ह मधील दूध संकलनाचा डेटा याबद्दलची माहिती या प्लॅटफॉर्मवर एकत्रित आणण्यात आलेली होती। आता बघूया
ULI वापरायला सुरुवात झाली आहे का? युनिफाईड लेंडिंग इंटरफेस सध्या पायलट स्टेजमध्ये म्हणजेच चाचणी प्रक्रिया सुरू असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. गेल्या वर्षी ही चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यातील निष्कर्षावरून ही प्रणाली देशभरात लवकरच लॉन्च केली जाईल व रिझर्व्ह बँक यावरती नजर ही ठेवणार आहे. म्हणजेच मित्रांनो, आता आपल्याला छोटे मोठे कर्जांसाठी जी काही बँकांची उंबरे झिजवावे लागतात त्यामध्ये जाणारा वेळ आणि पैशाचा होणारा अपव्यय आता या प्रक्रियेमुळे ULI मुळे सोपा होणार आहे. जशा पद्धतीने आपण UPI वापरतो, आपल्या मोबाईलवरतून QR स्कॅन करून आपण समोरच्याला पैसे देत असतो, त्याच पद्धतीने आता बँकांकडून आपल्याला कर्ज मिळवणंही नक्की सोपं होईल ही आशा बाळगूया. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायला हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.